श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिकी पौर्णिमेची पूजा कशी करावी, म्हणजेच या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते। तर ही पूजा कशी करावी, मंत्र कोणते म्हणावेत, त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व, कथा, या दिवशी त्रिपुर वात लावली जाते, ती वात का लावावी, कशी लावावी, कोणते मंत्र म्हणावेत, या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करावी, हवन कसं करावं, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून सोबतच बेल घंटा आहे ती सुद्धा प्रेस करा, जेणेकरून असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येतील। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा अंत केला होता। ज्याप्रमाणे भगवान शिवांनी देवावर कृपा केली आणि त्रिपुरासुर राक्षसाचा अंत केला, देवाप्रमाणे आपल्या जीवनातील देखील अंधकार, नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण व्हावं म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या स्वतःच्या घरी दीपदान करावे। तसेच त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 वातींचं मंत्रोक्त हवन या दिवशी करतात। भगवान शिवाचं पूजन केलं जातं आणि त्यांना अभिषेक केला जातो। त्रिपुरारी पौर्णिमेलाच कार्तिक पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं। त्रिपुरारी पौर्णिमाचे पूजन हे किंवा शिवपूजन आपण जे करतो, त्रिपुरवात हवन करतो, तर ते प्रदोष काळामध्ये केले जाते। तर त्यामुळे संध्याकाळी आपल्याला त्रिपुरवाती लावायच्या आहेत आणि शिवपूजन सुद्धा करायचं आहे। तर या दिवशी आपल्याला भगवान शिवाचं पूजन करायचं असतं, त्यांना सर्वात प्रथम त्यांना अभिषेक करायचा असतो। संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर ही पूजा संध्याकाळी सुरू करायच्या अगोदर आपल्याला ज्या 750 वाती असतात त्या सर्वात प्रथम शुद्ध तुपामध्ये भिजत ठेवायच्या आहेत, म्हणजे आपला हवन जास्त वेळ चालेल, वाती चांगल्या भिजतील व आपण ही पूजा नंतर सुरुवात करायची आहे। म्हणजे आपली पूजा होईपर्यंत या वाती चांगल्या भिजतील आणि हवन सुद्धा चांगल्या रीतीने होईल। तर जिथं तुम्ही ही पूजा मांडणार आहात तर तिथे सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने ती जागा पुसून घ्यायची आहे, त्यावरती चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे। त्यानंतर एखादा भगवान शिवाला प्रिय असलेला पांढरं वस्त्र तुम्ही अंतरायचे नसेल तर तुम्ही इतर कुठल्याही रंगाचा एखादा ब्लाऊज पीस चौरंगावरती अंतरून घ्यायचा आहे। त्यानंतर सर्वात प्रथम आपण दिव्याच्या साक्षीने ही पूजा करतो, तर अग्नीच्या साक्षीने पूजा करतो। तर सर्वात प्रथम आपण दिवा लावून घ्यायचा आहे। दिव्याच्या खाली सर्वात प्रथम अक्षदा ठेवून दिव्याला नंतर हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा, गंध वाहून घ्यायचा आहे। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते, हा मंत्र म्हणून दिव्याचं पूजन करायचं आहे। त्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। तर गणपती बाप्पांना सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे, त्यानंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने, असा आपल्याला अभिषेक करून गणपती बाप्पांची सुद्धा विधिवत स्थापना करून घ्यायची आहे। एखाद्या विड्याच्या पानावरती तुम्ही गणपतीची मूर्ती असेल तर ती ठेवून किंवा मग तुम्ही त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवली तरी चालेल। तर माझ्याकडे इथे सुपारी आहे, मी त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे। तर गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत इथे स्थापना करून घ्यायची आहे। तर गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आपली देवाची किंवा तुमच्याकडे जो काही फोटो असेल भगवान शिवाचा, माता पार्वतीचा, तर त्या फोटोवरती सुद्धा तुम्हाला पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्याला सुद्धा हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा वाहून तो फोटो सुद्धा आपल्याला स्थापन करून घ्यायचा आहे। तर आपल्याला भगवान शिवाच्या शिवपिंडीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे। तर सर्वात प्रथम तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे, नंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने अभिषेक आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे। हे अभिषेक करत असताना सुद्धा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र आपल्याला सतत मुखामध्ये ठेवायचा आहे। तर त्यानंतर आपण भगवान शिवाला सुद्धा भस्म, बेलपत्र हे सर्व अर्पण करायचं आहे, गंध लावायचा आहे, धूप, दीप, नैवेद्य दाखवायचा आहे आणि भगवान शिवाची सुद्धा विधिवत आपल्याला इथे पूजा करायची आहे। यानंतर आपण जाणून घेऊया हवन कसे करायचे आहे। अभिषेक झाल्यानंतर आपण आता हवन करणार आहोत। तर हवनासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। हवनकुंड असेल तुमच्याकडे तर तुम्ही घेऊ शकता, नसेल तर तुम्ही मग एखादी पंती असेल तुमच्याकडे, मातीची मोठी पंती असेल ती सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। तर मी ते पंतीचाच वापर केलेला आहे, माझ्याकडे कुंडी नाही। आणि आपल्याला तूप लागणार आहे, तसेच 750 वाती आपण करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला भीमसेनी कापूर किंवा मग इतर साधा कापूर वापरला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर 750 त्रिपुर ज्या काही आपण वाती बनवून घेतलेल्या आहेत त्या वाती घ्यायच्या आहेत।
त्रिपुर वाती आहेत त्या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून यांचा हवन या दिवशी केलं जातं। त्रिपुर वाती आपल्या बाजारामध्ये आपल्याला या दिवशी सहज उपलब्ध होऊन जातील। 750 वाती असतात। बाजारात आपल्याला उपलब्ध नाही झाल्या तरी आपण या वाती घरी देखील बनवू शकतो। तर कापसाच्या साहाय्याने तुम्ही ह्या वाती आधीच बनवून घरी घ्यायच्या आहेत। प्रथम ज्या ठिकाणी आपण हवन करणार आहोत तर शक्यतो हे हवन आपल्याला पूर्व बाजूला, पूर्व दिशेला, घराच्या आपल्या पूर्व दिशेला हे हवन कुंड स्थापन करायचं आहे। त्यासाठी सर्वात प्रथम आपण जमिनीची पूजा करायची आहे। जमिनीला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत। ओम श्री वास्तुपुरुषाय नमः असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। त्यानंतर आपल्याला तिथे छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे। काही तुम्ही फुलं असतील तुमच्याकडे, फुलांच्या साहाय्याने तुम्ही सजावट करू शकता। त्यानंतर आपल्याकडे जे काही हवनकुंड आहे किंवा पंती आहे ती ठेवून घ्यायची आहे। त्याला सुद्धा हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण ज्या काही त्रिपुर वाती तुपामध्ये भिजत घातल्या होत्या त्या वाती त्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत, हवनकुंडामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत किंवा पंतीमध्ये ठेवायच्या आहेत। कापूराने आपल्या घरातील दिव्यातून अग्नी घेऊन त्रिपुर वाती प्रज्वलित कराव्यात। तर हा आपल्याला हवनकुंड प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर या त्रिपुर वाती का जाळल्या जातात? त्रिपुर वाती या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून त्याच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्याचं प्रतीक म्हणून या दिवशी हवन केलं जातं। कारण या दिवशी भगवान शिवानं त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता। त्रिपुर दैत्याची कथा सुद्धा आहे, तर ती सुद्धा आपण ऐकूया की भगवान शिवाने त्रिपुर राक्षसाचा वध कसा केला होता। त्रिपुर दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना केली, त्यांना संतुष्ट करून घेतलं आणि इतर देवांनी त्याच्या या आराधनेत विघ्न आणण्याचे पुष्कळ प्रयत्न केले, परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ गेले। ब्रह्मदेवानी राक्षसाला वर मागायला सांगितला, तेव्हा त्रिपुरा राक्षसाने मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला। वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांना सतावून सोडलं। प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुरासुर राक्षसाचा प्रतिकार करता आला नाही। तेव्हा शेवटी भगवान शंकरांनी 3 दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला आणि देवाचं गेलेलं वैभव त्यांना परत मिळवून दिलं। देव आनंदी झाले, त्यांनी भगवान शंकराचे आभार मानले, त्यांची स्तुती गायली, दीपोत्सव साजरा केला। यालाच देवदिवाळी सुद्धा म्हटलं जातं। देवाप्रमाणेच आपल्या जीवनातील संकटाचे निवारण व्हावे, आपल्या आर्थिक आरोग्याच्या समस्यांचे निवारण व्हावे, तसेच आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा, आपले जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घरामध्ये हे दीपदान किंवा या वाती जाळल्या जातात। म्हणून आपण प्रत्येकाने या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीने हे हवन, छोटंसं हवन करायचं आहे। तर हे हवन करत असताना सुद्धा आपल्याला काही मंत्र म्हणायचे आहेत। तर तुम्ही स्वामी महाराजांचा मंत्र सुद्धा म्हणू शकता, तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करू शकता। तर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्यू मोक्षी यमामृता हा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही हवनकुंडामध्ये पळीच्या साहाय्याने तूप सोडायचं आहे। किंवा मग तुम्ही त्रिपुरारी मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता। ओम श्री त्रिपुरातकाय नमः स्वाहा असं म्हणून सुद्धा तुम्ही शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे। ही आहुती तुम्ही 11 वेळेस किंवा 21 वेळा पठण करून हवनात ते तूप सोडायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण मंत्रोक्त हवन या दिवशी करायचं आहे। या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही आपण आपल्या कुलदेवतेचा सुद्धा मंत्र म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र म्हणू शकता आणि हवन सुरू असताना आपल्याला शुद्ध तुपाची आहुती देऊन हे मंत्र म्हणायचे आहेत। तुम्ही यापैकी मी जे मंत्र सांगितले तुम्ही त्यापैकी कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता। हवन केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, घरामध्ये शांती प्रस्थापित होते आणि मग आपल्या सर्व ज्या समस्या आहेत त्याचं सुद्धा आपोआप निवारण होतं। हवन झाल्यानंतर हवनकुंड तसा शांत होऊ द्यायचा आहे। शांत झाल्यानंतर हवनाची जी राख असते ती राख आपल्या घरात आजूबाजूला टाकायची आहे आणि ते जी राख काही आहे ती भस्म म्हणून भगवान शिवांच्या शिवलिंगावरती लावायची आहे। फोटो असेल फोटोलावरती सुद्धा ही वात लावायची आहे। याची उत्तर पूजा सुद्धा कशी करायची ते पाहूयात। पूजेमध्ये आपण जे शिवलिंग मांडलेलं असतं तर ते संध्याकाळी ती पूजा तुम्ही तशीच ठेवायची। दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा तुम्ही आंघोळ करून दिवा लावून ही पूजा उचलू शकता। जी फुलं वगैरे आहेत किंवा बाकीचे निर्माल्य आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता। अशा पद्धतीने या दिवशी आपण त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपुरातील मंत्रोक्त हवन
आपण अवश्य करायचे आहे। भगवान शिवाच्या कृपेने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल, आपल्या सर्व समस्यांचे निवारण व्हावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करूयात आणि आजचा व्हिडिओ इथेच आपण संपूयात। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।